याची दखल घेऊन भारत सरकारने पण महिलांना राजकीय क्षेत्रामध्ये पण पर्सेंटेज दिलेला आहे की त्यांचं एक स्थान तयार करण्यासाठी घेतलेलं आहे. जसं महापालिका क्षेत्रामध्ये 50%, तसेच इतर राजकीय क्षेत्रामध्ये पण त्यांना 30% असं आरक्षण दिलेलं आहे. तर ह्याच या सक्षमीकरण आणखीन महिलांचं सुधारण्याकरिता शासन बरेच प्रयत्न करत असतं. पण त्याचबरोबर काही खंतही वाटते की महिलांच्या सुरक्षेच्या दृष्टीने आपल्याला बरेच कामं करणं गरजेचं आहे. कारण महिलांचा सन्मान आणि सुरक्षेच्या दृष्टीने जरी आपण 21व्या शतकात असलो तरी त्यांना देणं ही काळाची गरज अशी मला वाटते. तर ह्या निमित्ताने भविष्यात महापालिका क्षेत्रात असू किंवा इतर सामाजिक क्षेत्रातून महिलांना सुरक्षा आणि सन्मान देण्यासाठी नक्कीच आम्ही प्रयत्न करू. आणि महिला दिनानिमित्त तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा आणि पुढील वाटचालीस ही भरभरून शुभेच्छा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्रीराम.